कोल्हापूर म्हटलं ना की जसं आठवतो तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा, तसाच अख्खा मसूर खाण्यासाठी लोक ढाब्यामध्ये प्रचंड गर्दी करतात। तर तसाच कराड आणि कोल्हापूर स्पेशल आज आपण अख्खा मसूर खूप सोप्या पद्धतीने करणार आहोत। चला तर मग आपल्या या स्पेशल अख्खा मसूर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे आपण अख्खा मसूर घ्यायचा आहे आणि तो रात्रभर किंवा 5 ते 7 तास भिजत ठेवायचा आहे। तर अख्खा मसूर आपल्याला भिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला इथे भिजण्यासाठी सुरुवातीला थोडा जास्त वेळ द्यायचा आहे। तर इथं मी रात्रभर भिजवून ठेवला होता। आता यानंतर कुकरमध्ये आपल्याला याला शिजण्यासाठी टाकायचं आहे। तर कुकरमध्ये आपण शिजण्यासाठी ठेवतोय। तर इथे मी प्रमाण अख्ख्या मसूरचं 1 वाटी घेतलं होतं। तर तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही अख्खा मसूर घ्यावा। आता इथे पाणी ओतून यानंतर थोडंसं चिमूटभर हळद टाकायचे, त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचे। आता दालचिनी टाकून याला शिजण्यासाठी 3 ते 4 शिट्टी करूया। आता मसाल्यांमध्ये आपल्याला कढई गरम करायची आहे, त्यामध्ये धने, मिरी, लवंग आणि दालचिनी आणि थोडंसं तीळ टाकायचे। आता तीळ टाकल्यानंतर थोडंसं टाकायचे सुकं खोबरं, तर इथे मी किसून टाकलं आहे। तर हे सगळे मसाले आपल्याला कोरडे सुरुवातीला भाजून घ्यायचे आहेत। तर हे सगळे लाल कलर येईपर्यंत भाजून घेऊन वाटून बाजूला ठेवायचे। आता यानंतर त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचे। आता आपण ढाबा स्टाईल भाजी करतोय, त्यामुळे तेलाचा वापर थोडासा जास्त करा। तेल गरम झाले की मी इथे सुरुवातीला कोथिंबीर टाकली आहे, त्यानंतर जिरे टाकायचे आहे। तर जिरे छान तडतडले की लगेच आपण यामध्ये कांदा टाकूया। तर इथे मी मध्यम आकाराचे 3 ते 4 कांदे अगदी बारीक असे कट करून टाकले आहे। अख्खा मसूर या भाजीमध्ये कांद्याचा वापर खूप करतात, तर तुम्ही कांद्याची ग्रेव्ही सुद्धा करून टाकू शकता। तर इथे मी कांदा कट करून टाकला आहे। आपला कांदा लवकर शिजावा यासाठी अगदी चिमूटभर मीठ टाकलं आहे। यानंतर मसाले भाजून आपण वाटले होते ते यामध्ये मिक्स करूया। आता आपण मिरची ॲड करूया। तर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे। यानंतर कांदा लसूण मसाला 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि गरम मसाला 1 चमचा टाकला आहे। तर हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया। कांद्यामध्ये मसाले ॲड झाल्यानंतर आपण यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून टाकायचा आहे। तर तुम्ही प्युरी सुद्धा करून टाकू शकता। तर हे सगळं एकदा एकजीव झाल्यानंतर आपण यामध्ये याला छान असा सुंदर लाल कलर येण्यासाठी लाल काश्मीरी पावडर 1 चमचा टाकायचे आहे। तर ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलं नाही तरी चालेल। यामध्ये शिजून घेतलेला अख्खा मसूर ॲड करायचे आणि लागेल एवढं पाणी ॲड करायचं आहे। अख्खा मसूर आपण कुकरमध्ये शिजवून घेतल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाहीये, फक्त 1 उकळी काढायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। तर सर्वात शेवटी कोथिंबीर गार्निशनसाठी थोडीशी वरती टाकायची। तर आपला हा झटपट असा अख्खा मसूर तयार झाला आहे। तर तुम्ही सुद्धा ढाब्यामध्ये न जाता अशा प्रकारे घरच्या घरी ढाबा स्टाईल अख्खा मसूर नक्कीच करा। तर हा अख्खा मसूर आपण चपाती बरोबर किंवा तंदुरी रोटी बरोबर खाऊ शकतो। तर ही तंदुरी रोटी कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ मी सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे, नक्की तिथे जाऊन चेक करा। तर मस्त असा अख्खा मसूर तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा। तर तुम्हाला हा अख्खा मसूर कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका। जाता जाता चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा।